मित्रांनो, संस्कृतचा वर्ग भरलेला असतो आणि शिक्षक जे आहेत ते मुलांना प्रश्न विचारतात. विद्यार्थ्यांनो, याचा अर्थ सांगा. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तू जनकात मजा. आणि बंड्या हातवर करतो. गुरुजी म्हणा, वा, आज बंड्या अर्थ सांगणार, क्या बात आहे, बंड्या बोल. तो म्हणतो, दक्षिणेकडून लक्ष्मण आला आणि म्हणाला, वा जनका, तुझी मजा आहे. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तू जनकात मजा. काय क्रिएटिव्हिटी असते एकेकाची. एनिवेज मित्रांनो, आपण रामरक्षेच्या अर्थ आणि निरूपणाच्या प्रवासाला लागलेलो आहोत आणि आज या प्रवासामधला शेवटचा टप्पा आहे मंत्र, अर्थात संपूर्ण शारण्यभाव आणि थँक्स गिव्हिंग. आणि एक संकल्प जो आहे तो ह्या आजच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहणार आहोत. तेव्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, मी राजेश चव्हाण आणि आपण पाहत आहात बिटवीन द लाईन्स. आपण तो मंत्र पाठ पुढे कंटिन्यू करत आहोत. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तू जनकात मजा. अर्थात दक्षिण म्हणजे काय, उजव्या बाजूला लक्ष्मण आहे, डावीकडे जनकात मजा अर्थात जनकाची कन्या म्हणजे काय, सीतामाई जानकी आहे. पुरतो मारुतिर्यस्य, पुढे बद्धांजली अवस्थेमध्ये मारुती बसलेला आहे. आणि अशा ह्या पूर्ण पॅकेजला तम वंदे रघुनंदनम. आता आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांना परत एकदा शरण जायचं आहे. कसं, लोकाभिरामम अर्थात समस्त लोकांना आनंद देणारा, रणरंग धीरम अर्थात रणांगणामध्ये अतुल पराक्रम दाखवणारा, राजीव नेत्रम अर्थात कमळासारखे डोळे असलेला, रघुवंशनाथम अर्थात रघुकुळामधला नाथ, रघुवंशामधला जो नाथ ह्या अधिकाराला पोचलेला आहे तो, कारुण्य रूपम जो करुणेची साक्षात ओती व मूर्ती आहे, नुसती ओती व मूर्ती नाही, करुणाकरंतम जो करुणेचा वर्षाव करतो आम्हा सगळ्यांवरती, असा तो राम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. अशा श्रीरामचंद्रांच्या चरणी मला शरण जायचं आहे. आता रामाला शरण गेलो, आता कोणाला शरण जायचं आहे? आता अशा विभूतीला आम्हाला शरण जायचं आहे की ती अत्यंत स्पेशल आहे. म्हणतात, दुनिया चले ना श्री राम के बिना, दुनिया चले ना श्री राम के बिना और राम जी चले ना हनुमान के बिना. त्या हनुमंताला शरण जायचं आहे. मित्रांनो बघा, रामानंतर ना लक्ष्मणाला शरण गेलेले आहेत ना सीतामाईला. कोणाला? जो समोर बद्धांजली अवस्थेमध्ये बसलेला आहे तो हनुमंत. आणि त्या हनुमंताचं वर्णन कसं केलेलं आहे, तात व सखा. दूत आणि तात म्हणजे तो सखा पण आहे, दूत पण आहे, तात पण आहे. अशा सगळ्या आयामानी, सगळ्या डिमेन्शन्समध्ये जो सर्वोत्तम आहे, बुद्धिमत्ताम असा तो हनुमंत. त्याचं काय सुंदर वर्णन केलेलं आहे आणि तो मंत्र बनलेला आहे, तो श्लोकच बनलेला आहे हनुमंताच्या उपासनेचा. कुठला? मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानर यूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. मित्रांनो, या जगामध्ये सगळ्यांच्या वेगाचं मोजमाप करता येईल, परंतु मनाच्या वेगाचं मोजमाप करता येणार नाही. राईट? मनोजव मारुततुल्य वेगम, जो वाऱ्यासारखा आहे, जो मनाच्या वेगाने पळतो तो. जितेंद्रियम, ज्याने सगळ्या इंद्रियांवरती विजय मिळवलेला आहे तो. बुद्धिमतां वरिष्ठम, जो सर्व बुद्धिमत्तांमध्ये वरिष्ठ आहे तो. वानर युथ मुख्यम, जो समर्थ वानर समाजाचा जो स्वामी आहे, जो मुखी आहे, जो मुख्य आहे, जो लीडर आहे तो. आणि ही सगळी विशेषणं लागून सुद्धा जो प्रभू श्री रामचंद्रांचा दूत बनून राहण्यामध्ये धन्यता मानतो, अशा त्या हनुमंताला मी शरण आलेलो आहे, मी शरण निघालो आहे. क्या बात है. आता प्रभू श्री रामचंद्रांच्या आणि हनुमंताच्या चरणी शरण आल्यानंतर वंदन केलेलं आहे. कोणाला? ज्यांच्यामुळे आपल्याला हे दोन्ही कॅरेक्टर्स ज्ञात झाले, ज्याच्यामुळे आपल्याला कळाले ते कोण? व्हॉट इज द सोर्स ऑफ ट्रूथ फॉर ऑल ऑफ दिस? वाल्मिकीकृत रामायण. राईट? तर ह्या वाल्मिकींना वंदन केलेलं आहे. आणि वाल्मिकींना काय उपमा दिलेली आहे? एका कोकिळेची उपमा दिलेली आहे. काय म्हणतात? कूजंतम राम रामेती, राम राम अशा नावाचं जे गुंजन करत आहे,
कूजंतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम, जे अत्यंत मधुर असणारे जे अक्षर आहेत, कुठली राम राम, अशा या राम राम अक्षरांचं जो गुंजन करतं आहे. कसं गुंजन करतं आहे? आरुह्य कविता शाखा, कवितेच्या कवितारूपी फांदीवरती आरूढ होऊन. नुसतं राम राम म्हणतंय का? नाही, तर लयबद्ध छंदबद्ध काव्यबद्ध पद्धतीने राम रामाचा गुंजन करणारी कोकिळा कोण असेल तर ती कोकिळा म्हणजे वाल्मिकी. आणि त्या वाल्मिकींना मी वंदन करतो. आरुह्य कविता शाखाम वंदे वाल्मिकी कोकिलम. आता पुढे रामाला वारंवार आपल्याला वंदन करायचं आहे. कसं? आपदामपहर्तारम. आता हा प्रवास आहे बघा, 3 टप्पे आहेत. कसे? आपदामपहर्तारम, जो सर्व संकटांचा नाश करतो. दातारम सर्व संपदाम, संकटाचा नाश केला तेवढंच पुरेसं नाही आहे. दातारम सर्व संपदाम, सर्व सुख उपभोग मला जो प्रदान करतो तो. आणि हे 2 केल्यानंतर काय होतं? लोकाभिरामम श्रीरामम. असं केल्यानंतर समस्त लोकांना जो आनंद प्रदान करतो त्या रामाला भूयो भूयो नमाम्यहम, मी वारंवार वंदन करतो, वारंवार शरण येतो. आता आपण मागे जो एक श्लोक पाहिलेला होता, आराम विराम अविराम राम, तसाच यमकबद्ध हा पुढचा श्लोक आहे आणि तितकाच त्याच्यापेक्षा कांकणभर अधिकच गोड आहे. काय म्हणतात? भर्जनम भवबीजानाम अर्जनम सुखसंपदाम तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम. आणि हे त्याच्यासारखंच आहे. जिनकी होगी ताकत अपूर्व, जिनका होगा निशाना अभेद, जो करेंगे इनका सर्वनाश वो कहलाएंगे त्रिदेव. 4थ्या चरणामध्ये काय म्हटलेलं आहे? राम रामेति गर्जनम. राम राम नावाचा मला जप नाही करायचा आहे, मला गर्जना करायची आहे. उच्च रवानी ते नाव घ्यायचं आहे. आणि जेव्हा मी ते नाव घेईन तेव्हा काय होणार आहे, किंवा ते नाव मला कशा करता घ्यायचं आहे? भर्जनम भवबीजानाम. भवबीज म्हणजे काय? आपल्या आयुष्यामध्ये जी सुखदुःख येतात ती कशामुळे येतात? त्या प्रारब्धाच्या बीजामुळे. ते प्रारब्धाचं बीज जे आहे ते एका जन्मातून दुसऱ्या जन्मामध्ये ट्रान्सफर होत असतं माझ्याकडे ह्या कर्माच्या अटळ सिद्धांतामुळे. आणि जेव्हा मी राम नामाची गर्जना करतो तेव्हा काय होतं? ही जी बीज जी आहेत प्रारब्धाची बीज ती भाजून निघतात. आणि जेव्हा बीज भाजलं जातं मित्रांनो तेव्हा त्यातून काही उगवत नाही. राईट? एखादं सीड जे आहे ते जर भाजलं भट्टीमध्ये आणि मग जमिनीत टाकलं तर त्यातून रोप उद्भवत नाही. तसंच हे प्रारब्धाचं बीज रामनामाची गर्जना करून मी एकदा भाजून टाकलं की त्यातून पुढे मला दुःखच उद्भवत नाही. भर्जन भवबीजानाम. आणि मग काय होतं? प्रारब्धाचं बीज भाजल्यानंतर अर्जनम सुख संपदाम, मला फक्त सुख आणि संपदा यांचंच अर्जन करायचं आहे, तीच मिळवायची आहे. आणि सगळ्यात मोठं दुःख कुठलं असतं मित्रांनो? मृत्यूचं भय. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे? तर्जनम यमदूतानाम. माझं प्रारब्धाचे भोग संपले, मला सुख मिळालं आणि माझ्या अपमृत्यूचं भय सुद्धा टळलं. कारण जेव्हा मी राम रामेति गर्जनम करतो तेव्हा यमदूत जे आहेत त्यांना फटके मारतं ती राम रामाची गर्जना आणि त्यांना मारून मारून हाकलून लावतं. अर्थात मला अपमृत्यू सुद्धा येत नाही. इतका सुंदर हा श्लोक आहे मित्रांनो. याचंच वारंवार पठण केलं तरी सुद्धा आपोआप आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान नांदणार आहे. इथून पुढे मित्रांनो शिव पार्वतीला सांगतायत आणि हा समारोपाचे हे 3 श्लोक आहेत. याला विजय मंत्र असं सुद्धा म्हटलं जातं कारण इथे ते प्रतिपादन केलेलं आहे. इट इज अ सार, इट इज अ समरी ऑफ दिस रामरक्षा. काय म्हणतात? रामो राजमणी सदा विजयते, रामम रमेशम भजे. समस्त राजांमध्ये जो मणी अर्थात जो सर्वश्रेष्ठ आहे त्याचाच नेहमी विजय होतो. सदा विजयते रामम रमेशम भजे. अर्थात रमेचा पती अर्थात सीतेचा पती जो राम आहे त्याला मी भजतो. रामेणाभिहता निशाचर चमू. निशाचर म्हणजे काय? राक्षस. आणि राक्षसांचा चमू म्हणजे काय? समूह. अशा समूहांचं जो निर्दळन करतो. रामेण अभिहता निशाचर चमू. अशा रामाय तस्मै नमः. अशा प्रभू श्री रामचंद्रांना मी नमन करतो.
रामा नास्ति परायणम परतरम रामस्य दासोस्म्यहम. या प्रभू श्री रामचंद्रांच्या व्यतिरिक्त, त्यांच्याशिवाय, त्यांच्या इतकं श्रेष्ठ मला दुसरं कोणीच दिसत नाही. आणि म्हणून त्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांना मी शरण आलेलो आहे. कुठल्या भावने शरण आलेलो आहे? दासाच्या भावनेनी. जसं तुकारामांनी म्हटलेलं आहे, तू देव मी भक्त ऐसे करी, तसं तू माझा स्वामी आणि मी तुझा दास, या भावानी मी शरण आलेलो आहे. आणि जेव्हा मी त्याचं दास्यत्व मान्य करतो तेव्हा काय होतं? रामे चित्तलयः सदा भवतु मे. हे रामा, तुझ्याच ठाई माझ्या चित्ताचा लय व्हावा. किती मोठी गोष्ट सांगितली आहे बघा. पानं, फांद्या, फळं, फुलं नाही कापत बसते, डायरेक्ट मुळात घाव घातलेला आहे. माझं चित्त, माझं मन काय आहे? सगळ्या इंद्रियांना ताब्यात ठेवतं. राईट. मी जी काही कर्म करतो, खातो पितो, फिरायला जातो, वाचतो, पाहतो, जे काही करतो, ऐकतो, ते सगळं कशासाठी करतो? माझ्या मनासाठी करतो. राईट. माझ्या मनाच्या ॲट माय मन's डिस्पोजल, ॲट माय माइंड्स डिस्पोजल. तर इथे काय म्हणतायत बुधकौशिक ऋषी? रामे चित्तलयः सदा भवतु मे. माझ्या मनाचा लय, माझ्या मनाचा विनियोग कुठे हो? नेहमी तुझ्यामध्येच हो. मग तुझी सेवा असेल, तुझ्यासाठी केलेलं नामस्मरण असेल, जे काही असेल, भजन असेल, कीर्तन असेल, तुझी सेवा केलेली असेल, चरण संवाहन केलेलं असेल, जे काही, माझ्या मनाची सगळी कर्म फक्त माझ्या चित्ताचा लय फक्त तुझ्याच ठिकाणी हो. रामे चित्तलया सदा भवतु मे. भो राम माम उद्धर. हे रामा, तू माझा उद्धार कर. अरे किंबहुना तो पर्यायाने होणारच आहे. जेव्हा मी माझ्या चित्ताचा लय प्रभू श्री रामचंद्रांच्याकडे होणार तेव्हा आपसुखच माझा उद्धार होणारच आहे. आता शेवटचा श्लोक या रामरक्षेचा अत्यंत सुंदर आहे, काव्यात्मक आहे, प्रतिभाशाली आहे. काय म्हणतात शिवशंकर पार्वतीला? राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे. अगं मनोरमे म्हणजे काय? अगे पार्वती, अगं सुभगे, मी ह्या राम 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 अशा नामांमध्ये माझं मन जे आहे ते रममाण होतं. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे. आणि सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नामवरानने. मित्रांनो, आपण जी पूर्वपीठिका पाहिली या रामरक्षेची, त्याच्यामध्ये एक अंग असं सुद्धा आहे, एक व्ह्यू असा सुद्धा आहे की जेव्हा संवाद चालू होता तेव्हा पार्वती जी आहे ती प्रश्न विचारायची शिवाला. राईट. तेव्हा विष्णू सहस्त्र नाम सांगून झाल्यानंतर त्या पार्वतीने प्रश्न विचारला की अरे बाबा, ह्या विष्णू सहस्त्र नामाचं महत्त्व तर खूपच आहे, परंतु असं कुठलं नाम आहे का की जे ह्या विष्णू सहस्त्र नामापेक्षाही भारी आहे? तेव्हा त्याचं उत्तर देताना शिवानी जे काही पार्वतीला सांगितलं, जो काही संवाद साधला, तो संवाद म्हणजेच रामरक्षा. आणि ही कन्क्लूडेड, हे सगळं सांगितल्यानंतर त्यांनी कन्क्लूडिंग केलं, कन्क्लूडिंग कोटेशन वापरलं. काय? सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. ज्या रामाच्या नामामध्ये मी रममाण होतो अगं सुभगे, ते रामाचं नाम जे आहे ते सहस्त्र विष्णू नामान इतकंच तुल्य बळ आहे. म्हणजे एका तराजूच्या एका पारड्यामध्ये जर का मी सहस्त्र नाम ठेवलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये फक्त राम हा द्वयाक्षरी नाम ठेवलं तरी ते तुल्य बळ आहे त्या सहस्त्र नामांना. इति श्री बुधकौशिक विरचितम श्रीराम रक्षा स्तोत्रम संपूर्णम. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. आपण नेटाने या प्रवासामध्ये माझी साथ दिलीत, धैर्याने ऐकलत आणि या सेवेची संधी दिलीत, त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. राम राम.